पुढची महत्त्वाची अपडेट, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेंद्र विखे यांच्यामध्ये माघारीसाठी खलबतं असलेली पाहायला मिळत आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे अपक्ष मैदानात आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मनधरणीचा आता प्रयत्न सुरू आहे। दरम्यान विखे पाटील बोलतायत, जाऊया। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे की आपल्याला महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून दराड्यांना आपल्याला उभं करावं लागेल। कारण महायुती म्हणून तशी आता ठीक आहे, पदवीधर मतदारसंघाच्या वेळी घटना घडली, आता शिक्षक मतदारसंघाच्या वेळी पुन्हा दुसऱ्यांदा घटना घडते। तर पण तरी महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे, त्यासाठी आपण माघार घ्यावी अशी त्यांना विनंती केली मी। जर त्यांची अर्ज जी आहे ती कायम राहिली तर आपली काय भूमिका राहणार आहे? आपण महायुतीचा प्रचार करणार की बंधूंचा प्रचार करणार? नाही, महायुतीचा मी आता राज्याचा मंत्री आहे, शेवटी महायुतीच्या उमेदवाराच्या मागेच मला उभं राहावं लागेल। पण भाजपमध्ये पण 2-4 जण उभे आहेत, एक नाही आहे। म्हणजे केवळ हेच नाही, विवेक कोले उभे आहेत, दुसऱ्या बाजूला धनराज विस्पुते आहेत, पावसार आहेत, अजित पवार गटामध्ये। नाही, आता त्याने आपला निर्णय करायचा आहे, पण आपण महायुतीचा धर्म पाळतो। शेवटी त्या पक्षाने विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा, तर पक्षाने करायचा निर्णय तो। पदवीधरला देखील बंधू इच्छुक होते, त्यावेळेस देखील माघार घ्यावी लागली, वारंवार डावलं जात आहे का? नाही, डावलंच म्हणत नाही मी, पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती, पण ते दुर्दैवानं घडलं नाही, काही कारणं त्याच्यामध्ये असतील। परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय करतात आणि त्या निर्णयाला अधीन राहून आपल्याला काम करावं लागतं आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार उभा राहील त्यासाठी मला काम करावंच लागेल। सर, आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका नाशिकच्या जागेवरून बसला होता, उमेदवारी उशिरा घोषित झाली होती आणि आता देखील तसंच चित्र बघायला मिळते की अजूनही समोर महाविकास आघाडीच्या एका उमेदवारावर शिक्कामोर्तब झाला आहे, मात्र आपले जवळपास 5 उमेदवार आता रिंगणात आहेत। नाही, असं आहे की लोकसभेचं याच्यामध्ये काही साम्य नाही आहे। लोकसभेची कारणं अनेक वेगळी आहेत, त्याची आता कारण मीमांसा पक्षश्रेष्ठीच्या स्तरावर आता आमचे 2-1 मंथन बैठका झालेल्या आहेत त्याची, परंतु त्याचा आणि पदवीधर या शिक्षक मतदारसंघाचा दुराने संबंध नाही आहे। कारण ह्या काही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या जात नाही, हे प्रेफरन्शियल व्होटवर निवडणूक आहेत। पण लोकसभेच्या